काय मच्छी आहे मावशी? काय बांगडे आहेत, ढोमी आहेत, हलवे, पापलेट. इकडे पापलेट आहेत, बांगडा आहे, ढोमी आहे, कोळंबी आणि मुशी पण आहे तिकडे. कसे आहेत हलवा कशी मावशी? सगळे 500-500 देत आहेत. चला सगळे हलवा जाऊ खपले एकाच वाटत. आणि बांगडा कसा? बांगडे 100. 100ला. पापलेट कसा? पापलेट 500 रुपये. 500 रुपये. मावशी कशी आहेत खेकडी? 50चा वाटा. आणि बाग्या कशा? 100चे 3. 100चे 3 आहेत. म्हणजे इकडे कोळंबी घेतले आपण, हलवा पापलेट पण मावशीने लावून दिलेत आणि मांदेलो पण घेतलंस ना. तर मंडळी इकडे बघताय सर्व गोष्टी आपल्या मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत आणि इकडे कोळंबी पण मस्त शिजून रेडी झाले. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता आपण आहोत केडशीमध्ये. सर्व सामान आणायला आलो होतो नाही, सर्व सामानची शॉपिंग झालेली आहे आणि इकडे ना खूपच जास्त प्रसिद्ध केडशीमधलं फिश मार्केट आहे आणि खूपच जास्त जुनं आहे. अगोदर म्हणजे आमच्या आजोबांच्या काळापासून हा फिश मार्केट आहे आणि मागच्या वर्षी पण आपण इथे आलो होतो आणि आता गावात कशी मच्छी येत नाही तर आपण विचार केलो की आता इकडे आलाय तर मच्छी घेऊनच जाऊया. तर आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण केडशी मार्केटमधून कशा प्रकारे मच्छी घेतो, बघूया तिकडे काय काय मच्छी अवेलेबल आहे आणि आपल्याला किती प्राईसमध्ये पडते ती, आणि इकडून घेऊन आपण काहीतरी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहोत. तर मंडळी इकडे बघताय हा मच्छी मार्केट आहे, हा पूर्ण दिसतोय ना, हा पूर्ण असा इकडे मच्छी मार्केट आहे. आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. खूपच जास्त जुनं आहे केडशीमधला मच्छी मार्केट. इकडे नेहमी सर्व कोळीण मावशी बसलेले असतात. आता बघूया कोणकोणती मच्छी आणली ती. हे बघा पोचले आपण मार्केटमध्ये. मावशी अरे ना, कोण नाही का आज जास्त? आज जास्त नाही. इकडे बघताय मावशी बसलेली आहे सर्व. काय मच्छी आहे मावशी? काय बांगडे आहेत, ढोमी आहेत, हलवे, पापलेट. इकडे पापलेट आहेत, बांगडा आहे, ढोमी आहे. 4 दिवस झाले यायचं फिरत फिरत कधी तिकडे गावात. नाही बोरी नाही. हे ढोमे आहेत ना? हा काय मच्छी? गोबरा. गोबरा. हलवे आहे, कोळंबी आहे, हे मुशी आहे, कोळंबी आणि मुशी पण आहे तिकडे. कसे आहेत हलवा कशी मावशी? सगळे 500-500 देत आहेत. चला सगळे हलवा जाऊ खपले एकाच वाटत. आणि बांगडा कसा? बांगडे 100. 100ला. काय दे कोळंबी कोळंबी घे. कोळंबीचं कसं वाट आहे? 200 रुपयाची दे. 200ची देवणी. 100ची की 200? 200 रुपयाची दे. नको हे पण घेते ना मग. पापलेट घ्या की? 100ची घे. सर्व देते. पापलेट कसं? पापलेट 500 रुपये. 500 रुपये किती आहेत? 3, 3, 6, 7, 8. उद्या हो भाऊ आले ते घे जरा. लाव जरा मावशी. भरपूर दिली. इकडे बांगड्यात काय सगळ्या? बांगडेच आहेत. आज नाही कोण बसली वाटते जास्त? जास्त नाही, मच्छी नाही. घ्या जाऊ 400 रुपये घ्या जाऊ. कोणतं दिले नाही जाऊ. नको एवढं. 500चे 3-3च दिले. खायला पण पाहिजे ना. खातीन आले माझ्या भावासला. बांगडे घे, बांगडे घे. बांगडे घेते. कुठं बाई इकडे येऊन मच्छीच आम्ही खाल्ली नाही मावशी. आपल्या गावातले, आपल्या गावाचे हेच फ्राय करायचे. फ्राय करायला सोडतील. मुंबईचे नाही. कितीला देता? 500चे 400 देते. तुला पाहिजे नाही असं त्याचा 5 आहेत. मग अशी मी 500चे 400ला 3-3च दिले. कापून घेऊ. कापूनच तुला कापताना येत काय? पण हे मावशी फ्राय करायला एक एक फक्त डोका काढून. नाही ते पापलेट घ्यायचं ना मग. पापलेट घ्यायचं. हा तुला देऊ पापलेट. पापलेट नको, हलवा घेते मावशी. एक पापलेट लाव मावशी. माझ्या पोराला देत आहे, तुला नाही देत. तुला इथे सण पैसे काय मग गावात ये जरा. ये आता ते डायरेक्ट वरतीच ये. ते आता कटिंग करतोय. मांदिले आहेत. कसे आहेत मावशी मांदिले? 100ला आहेत. इकडे कोळंबी पण आहे. इकडे पण मावशी बसलाय. मावशी पण मच्छी विकते इकडे. मावशी कधी सकाळी आलेली? लवकर आलेली? आम्ही 10 वाजता येतो. अच्छा, मग कधीपर्यंत असता आता? आता जाऊ, एवढी संपली की जाणार ना. इकडे ही कुठे गेली मावशी? अच्छा तिकडे बसलाय गे. इकडे पण बघ्या आहेत. बघ्या खेकडी आहेत, मुशी आहे. मावशी कशी आहेत खेकडी? कशी आहेत ताई खेकडी?
हा 50 वाटा. नको. अच्छा आणि बघ्या कशात? 100चे तीन. 100चे 3 आहेत. नको आहे नको कशाचं मंदिर आधीचला घे, आधीचला घे, खाली. हा, घे, हा, दे, हा, दे. दे. मला 80 रुपये दे, 100 रुपये. आता एवढी घेतलंय ना. खाशील बघ चांगली आहेत माझीला. एवढी भेटणार कितीची पण दिलाय नाही. मावशी? सगळी 80 100च्या 80ला दिली जाईल. जा, जा. तेव्हा इकडे कटिंग करते मावशी आता. हे सर्व तोंडाचा भाग सर्व साफ करायचंय. हे पापलेट पण दिले मावशीला लावून. आता माझा लई दिवसाने आलाय हो बरेच दिवस म्हणजे 1 वर्षाच्या वर्षाने नंतर झाला आई. हो वर्षांनी झाले, गेल्या वर्षी एप्रिल मध्ये आलेली. आता हा? आणि आता आले तेव्हा. बरीच मच्छी कमी झाली ती मग. भरपूर मच्छीच नसते हरणाई मध्ये आमच्या मच्छीच हो, नाही मच्छी रे. येत नाही ग गावात. नाही नाही लय कमी झाले. हा? नंबरला पण कुठं साव? संध्याकाळच्या टायमाची येतं हा? 3-4 वाजले काय. नको नको, कुठं वरती आहे का? होली जवळ उत्तंबरला बोलायचं भारती मावशी कोलीन मावशी मच्छी इकते ते असं बोललीस नाही की सांगते. हा, उटंबरला हा. होडी जवळ. होली जवळ हा समोरचा आडे आहे तिथं ना. हा समोरच्या आडे डायरेक्ट खालतीच जायचा. आपला ब्रिज लागला का डायरेक्ट खाली. ब्रिज वरून जायचं नाही. हरणाईला तुम्ही कधी जाता? सकाळी 6 वाजता जाते. हा एकदा गेलेलो मी तिकडे मच्छी आणायला. इकडे झालाय ते सर्व साफ करून. साफ करून झालेलं आहे. गाडी रिक्षा बंदरावर बोलवली. हा तिकडून लय लांब पडतं तो वाकडा वाकडा यायला भरपूर लांब मांडीला म्हणजे इकडे कोळंबी घेतले आपण. हलवा पापलेट पण मावशीने लावून दिलेत आणि मांदेलो पण घेतलेस ना. तर झाली पूर्ण मच्छी घेऊन. गावाला मच्छी येत नाही ना दादा. आता कमी झाले म्हणून इकडेच आलो आम्ही. मला घेऊन जाऊया. चला आता मच्छी घ्या. नाही तर इथेच ठेवू. आता चला घरी चला. हा चला मावशी. घेतली? हो घेतलं. चला मग या मग तुम्ही. मंगळवारी पाठवते की नाही? हो. तू लक्षात असशील. तुला माहिती पण पर्यायची पहिली बालवाडी माहिती आहे ना अंगणवाडी. आत्ताच नाही पण अंगणवाडी आहे ना समोरच भेटतो त्याच्या वरती आमचं घर आहे. वरती एकदम. लोणचं चला बोलीस की येतो. चला चला मावशी बाय. चला मावशी. या घरी या. हो येतो जा येतो. बाबू. हा परत येऊया, घरी येऊ मग. चला. तर मंडळी इकडे बघताय ही आपण मार्केट मधून मच्छी आणलेली आहे मच्छीवाली मावशीकडून. आणि ही इकडे आपण आणलेली आहे हलवा मच्छी. मावशीने 2 इकडे ना पापलेट पण लावून दिले. आणि हे इकडे सर्व मांदेलो आहेत. आणि ही इकडे कोळंबी आहे. तर आई सर्व तू स्वच्छ करून घेतलेस ना? आता साफ करून घेतलेले आहेत. हा धुवून वगैरे. आता यांना ना हळद मीठ मसाला सगळा लावून ठेवायचा. तर आज मग काय काय तू बनवणार आहेस? आता हे बघ हे हलवा आहे त्याचं फ्राय करणार. अच्छा ह्याचं फ्राय करायचंय. मांदेलीचं सार करणार. हा आणि इथं कोलबी आहे तिथं कांद्यात घालते कोलबी. कोळंबी कांद्यात घालणार आहे. हा. कांद्यातली कोळंबी एकदम मस्त लागते. हा. तर आता रेडी करते ना. काय पहिले सुरुवात करते बनवायला? आता मी आधी सर्वांना ना मसाला लावून घेते. अच्छा मॅरिनेट करायला थोडी होते आता आई. हो, हो. तर मंडळी हा इकडे आपण कोकमाचं पाणी रेडी केला होता. तो ना हे लावून मस्तपैकी घेते. हलव्याचे पीस ना लावून घेते. एक असं लिंबू सुद्धा तुम्ही पिळू शकता किंवा कोकमाचं पाणी सुद्धा लावू शकता. मस्तपैकी आंबट आंबट लागतात. आणि इकडे आता काय घालते? मीठ घालून घेते. 1 चम्मच मीठ घालायचंय. मसाला घालून घेते. हळद घालून घेते. इकडे 1 चम्मच हळद घातलेली आहे. इकडे आपण ना आला लसूण पेस्ट बनवून ठेवली होती ती पण लावून घेतलेली आहे. मस्तपैकी ना सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. एकदम आपल्याला फ्रेश मच्छी मिळाली ना. हो एकदम फ्रेश आहे मच्छी. हा अजिबात बर्फातली नाही. ताजी ताजी एकदम. तर इकडे हलवा आणि पापलेटला आपण आला लसूण पेस्ट सर्व मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला इकडे पुढची तयारी करून घेतोय. कोळंबी आणि आपल्याला सार बनवायचं आहे. तर मंडळी आता आपण कोळंबी बनवायला सुरुवात करतोय. इकडे सर्व सामग्री रेडी केलेली आहे. आई कांदा किती घेतलाय? इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे. हा इथे कढीपत्ता घेतलाय. आणि इथे एक मोठा टमाटर घेतलेला आहे. आणि इथे आंबा घेतलेला आहे. तर मंडळी आपण कोळंबी तवा मसाला बनवतोय. तर मातीच्या तव्यामध्ये आता आपण कांदा फ्राय करायला घेतलेला आहे. इकडे कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कांदा मस्त फ्राय करून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेतोय. हे सर्व गोष्टी आपल्या व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण मसाला घालून घेतोय. 2 चम्मच आपल्याला मसाला घालायचा आहे. 1 चम्मच हळद,
आता इकडे आपल्या कोळंब्या घालून घेतोय. कांद्यातल्या कोळंब्याने एकदम चवीला भारी लागतात. तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. इकडे वरतून कैरी घालून घेतोय. हा इकडे आपण कांदा खोबरा भाजून वाटप केलेला मसाला याच्यामध्ये घालून घेतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. आता आपल्या सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत. थोडा टाइम आपल्याला शिजत ठेवायचंय. इकडे बघताय आपल्या खारुताईला जेवायला घातलंय. पप्पा इकडे आंबा देतात. पिकलेला आंबा आहे ना, त्याची चुरा करून असा खायला घालतात. आता स्वतःहून खातो तो. म्हणजे इकडे आता आपण रस्सा बनवायला चालू करतोय. हा इकडे फोडणीसाठी लसूण घातलेली आहे. हा इकडे कढीपत्ता, हा कांदा घालून घेतलाय. इकडे आता मांदेल्यामध्ये ना आपण हा मसाला घातलेला आहे. जवळपास 2 चम्मच आपण इकडे मसाला घालतोय. थोडा थोडा पाणी घालून ना याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कांदा लसूण मस्तपैकी इकडे फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मांदेला घालून घेतोय. त्याच्यामध्ये पाणी घालून घेतोय. आपल्याला कसा रस्सा बनवायचा आहे ना, त्यासाठी पाणी थोडंसं जास्तच लागतं. मंडळी इकडे ना एक कड आलेला आहे, तर आपण वरतून आंबा घालून घेतोय आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. मंडळी इकडे आता आपण फ्राय करण्यासाठी मसाला रेडी करतोय. हा आपण इकडे रवा घेतलेला आहे. आता आपली मच्छी कशी जास्त आहे त्याच्यामुळे आपण जास्तच रवा घेतोय. 2 चमच तांदळाचं पीठ घेते. 1 चमच मीठ घेतलाय. मसाला घेते. 3 चमच मसाला घेतलेला आहे. ते 2 चमच हळद घेतलाय. तर मंडळी इकडे हा मस्तपैकी आपण मॅरिनेट करायला ठेवला होता, तो सुद्धा झालेला आहे. त्या मसाल्यामध्ये ना पूर्ण मस्तपैकी मच्छी डिप करून घ्यायची. दोन्ही साईडला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा. इकडे तव्यावरती सोडलेली आहे. आपण ना तवा थोडा टाइम तेल टाकून तापत ठेवला होता. मस्त एक बाजू शिजलेली आहे. पलटी मारून घेतोय. हा 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 जबरदस्त सुगंध सुटलेला आहे. तर मंडळी इकडे बघताय सर्व गोष्टी आपल्या मस्तपैकी रेडी झालेल्या आहेत आणि इकडे कोळंबी पण मस्त शिजून रेडी झाले आणि बघताय केवढी भारी दिसते. खास करून आज आपण मातीच्या तव्यामध्ये ही बनवली होती. आपण आज मांदेलूनचा रस्सा बनवला होता. हे बघा, एक तर मातीच्या भांड्यामध्ये ना सर्व गोष्टी एवढ्या छान बनतात ना की विचारू नका. हा बघा मस्त शिजलाय आपण. आणि हा इकडे फ्राय बनवला होता आपण, पापलेट फ्राय आणि हलवा फ्राय. तर मंडळी आता आपण जेवायला बसलेलो आहोत. आज बघताय मस्तपैकी आपण हलवा आणि पापलेट फ्राय केला होता. त्याच्यानंतरला इकडे कोळंबी कांद्यामध्ये आपण सुक्यामध्ये बनवलं होतं कोळंबी मसाला. आणि इकडे ही मांदेल्याचा रस्सा आहे आणि इकडे भाकरी आहे. आज आपण बरीच मच्छी घेऊन आलो होतो आणि त्याच्यापैकी वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण बनवलेली आहे. तर या सर्वांनी जेवायला. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आज आपण गेलो होतो केडशी फिश मार्केटला. आणि आमच्या इकडे फिश मार्केट कशा प्रकारे असतो आणि मच्छी वगैरे कशा प्रकारे विक्री करतात ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. आणि तिकडूनच आज आपण मच्छी घेऊन आलो होतो आणि त्याच मच्छीची आज आपण तुम्हाला रेसिपी शेअर केली. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.